नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता, फडणवीसांची घेतली भेट, अजितदादा नाराज। नेमकं प्रकरण काय, सविस्तर जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। गेल्या काही दिवसापासून भाजप आमदार सुरेश धस सतत नवनवे आरोप करून धनंजय मुंडे यांची अडचण वाढवत आहे। मंत्री धनंजय मुंडे हे धस यांच्या टार्गेटवर असल्याचं आता लपून राहिलं नाही। मत्स्योद्योग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धस यांनी आरोपाची राळ उडवली आहे। पण धस यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे धनंजय मुंडे सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्याची झळ सोसावी लागत आहे। या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची रोज होत असलेली बदनामी आता अजित पवारांना काही सहन होत नसल्याचं चित्र समोर आलंय। त्यामुळेच अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धस यांची तक्रार केल्याचं बोललं जात आहे। सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। त्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे। भाजप आमदार सुरेश धस आणि अभिमन्यू पवार यांनी गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे। पुरावे नसतानाही धस यांच्याकडून केले जात असलेल्या आरोपावर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे। महायुतीतील मित्र पक्षांच्या आमदारांनी विनाकारण आरोप करू नये अशी भूमिका अजित पवारांनी मुख्यमंत्री यांना भेटून केल्याचे सांगितले जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।